आलो होतो सॉरी 10च्या दरम्यान काहीतरी. आता 8:30 वाजलेत. अजून घरी जायचं आहे. नंतर इथून जेवण बनवायचं, नंतर नाव खायचं. म्हणजे रोज ते 12-13 तास कंटिन्यू काम चालूच आहे रोज, नाही का. असो, ही आपली सुरुवात आहे. मेहनत तर करावी लागते आणि आपण करणार. एक दिवस काय ना काय आपण सक्सेस होऊन जाणार, म्हणजे धावणार. गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, गेसगे फॅमिली यूट्यूब चॅनलमध्ये. मी औदुंबर गेसगे तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. नेहमीप्रमाणे मी आज आलोय भंडारा डोंगरवरती. नेहमी म्हणजे काल येणं शक्य झालं नाही, 3-4 दिवस झालं कंटिन्यू होतं, पण छान वाटतंय नाही का, फ्रेश एकदम. मेंदूमधलं डोपामाइन असं ऍक्टिव्ह होतंय, त्याच्यामुळे छान वाटतंय. जर कंटिन्यू 7 मिनिटं जर चाललं तर ते हार्मोन्स वगैरे ऍक्टिव्ह होतात आणि त्यामुळे फ्रेश होतं, असं काहीतरी आहे ते सायंटिफिकली. असो, वातावरण एकदम शांत आहे बघा आता तरी. पण ज्यावेळेस सकाळचे 9-9:30 वाजून जातात ना, तेव्हापासून एकदम एवढं विचित्र वाटतंय की बस सगळीकडे उदास होऊन जाते. आता पण एवढं वातावरण शांत आहे, थंडी आहे, त्यामुळे जरा फ्रेश वाटतंय. पण नंतर ना एवढं गर्दी होती, आपलं हे गरमी होती की बस. काय झालं ना, की विकासाच्या नावाखाली, डेव्हलपमेंटच्या नावाखाली सगळी झाडं वगैरे बरेच तोडलीत. कितीतरी देशामध्ये झाडं तोडली गेलेत. पुणे झालं, नागपूर झालं, नाशिक झालं. आता कुंभमेळ्यासाठी तर कितीतरी, म्हणजे 200-250 वर्षापूर्वीची जे झाडं तोडलीत, त्याच्यामुळे काय ही गरमी होणारच आहे. म्हणजे आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय, त्या पद्धतीने हा विकास आहे. गारगारच वाटतंय. गारगार म्हणजे एवढं वाटतंय की झोप लागत नाही रात्री, अशा पद्धतीने आहे. टेरेस आहे वरती आमच्या, तर टेरेसच्या काय नाही, एवढं गरम होतंय ना की सिमेंटमुळे बस 3-3:30 वाजेपर्यंत रात्री झोप लागत नाही कसलीच. एवढं कठीण काम आहे. सगळं डांबरीकरण काढून सगळं कॉन्क्रिटीकरण केलंय. इथंच भंडारा डोंगरच्या बॅक साईडलाच इथं बघा, एवढं इथं पहिले एक 4-5 वर्षापूर्वी झाडी वगैरे होती, ही सगळी काढून टाकली. त्या तिथं दिसते छोटीशी, ही सगळी ही करून टाकले नाही का, बांधकाम वगैरे केलेत किंवा कंपन्या वगैरे काढलेल्या, सगळ्या सिमेंटचे हे करून टाकलेलं आहे. त्याचबरोबर इकडं बघा हे चालू आहे, डेव्हलपमेंट चांगली चालू आहे. इथं तिथं दिसतंय ना सगळं, ही सगळं का नाही सिमेंटचे पार्ट म्हणतात. तिथं जे पुलाचं काम चालू आहे तिथं, बायपासचं त्या तिकडं त्या साईडला रिंग रोड वगैरे चालू आहे येलवाडी तिकडे, त्या असं खालमरे साईडला. एवढं म्हणजे हे चालू आहे, डेव्हलपमेंट चालू आहे की बस. झाडं बिडं सगळे तोडून टाकली, म्हणजे नाही का. झाडं इथे एवढी नव्हती, पण बऱ्याच ठिकाणी कुंभमेळा झालं, हे झालं नाही का. 200-250 वर्षापूर्वीची झाडं जर तोडून टाकली तर मग काय वातावरण गारगार एकदम थंडच होणार नाही का. अशा पद्धतीने थंडी आहे. आगे आगे देखो होत आहे की पुढले 4-5 दिवस तर एवढं का नाही क्रिटिकल सांगितलेत की बस नाही का, पारा जवळ 45-46 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर 12 ते 4 पर्यंत जर बाहेर निघायचं असेल तर प्रिकॉशन्स घेऊनच, टोपी वगैरे जे काय असेल ते घेऊनच निघायला सांगितले. आणि साहजिक आहे, जर काय उष्माघातामुळे जर 1-2-3 ही झालेत प्रकरणं झालेत तिकडे, ते लहान बाळांचं हे झालंय, मृत्यू झालाय नागपूर का कुठं तर आहे ना की एक्झॅक्ट मला माहित नाही, पण झालंय ते अशा पद्धतीने आहे. त्यामुळे मित्रांनो काळजी घ्या, जर बाहेर निघणं असलं वगैरे तर. चला आता निघतो मी, कारण बरेच काही काम आहे. त्याचबरोबर ह्या इथं बॅक साईडला ना, भंडारा डोंगराच्या तिथं एक गुफा आहे जुनी. तिथं म्हटलं जातं की श्री परब्रह्मांचं तिथं वास्तव होतं एक दिवस, असं म्हणतात किंवा बरेच काय काय आहे. पण वास्तविक जर बघितलं तर ते सध्या तिथं कंडिशन वेगळी आहे. आणि नाही का, जगद्गुरू संत तुकाराम महाराज ज्या ठिकाणी ध्यानासाठी जातात त्या ठिकाणी बौद्ध लेणी आहेत. ते एक बौद्ध लेणीचा प्रकार आहे किंवा त्या पद्धतीने आहे, पण ते वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं किंवा जे काय असूही शकतं. आपण बघू एखाद्या वेळेस, मी एकदा गेलो होतो, वास्तविकता काय आहे काय किंवा काय आहे ते आपण बघू नाही का. असो, चला आता मी निघतो, जातो घरी. जायचंय, बरेच काम आहे, ड्युटी आहे आमची. आणि माझं तर फील्ड वर्क असल्यामुळे ते मला जाणं शक्य भागच आहे, जावंच लागतंय ते. चला, काल बाजार होता आणि त्यामुळे दुकानात सगळा राडा झालाय. राडा म्हणजे काय, गडबडीमध्ये आलो, माल वगैरे ठेवला वगैरे हे ते नाही का, दुकान पॅक वगैरे करण्याचे. आणि आता सकाळपासून आल्यापासून ना नुसते आवरावर चालू आहे बघा. हो, शंभू आलाय, दिवे आली, संगच. घरी ठेवायचं नाही, घरी ठेवलं का हे दोघं लय आगाऊपणा करतात, त्याच्यामुळे ह्यांना इकडे आणलंय. अहो हे कसं हसते, घरी ठेवायचंच नाही त्यांना. बघितले का. हो हो हो, कसं हसते. घरी सारखा मोबाईल चालू आहे सारखा. त्यांना काहीतरी अभ्यास करायला काहीतरी आणून देणार आहे, त्याशिवाय त्यांना सुट्टी नाही. तिकडे बघा सबसिडी आणायची म्हणतोय, बघ काहीतरी आणायचं आहे. बाकी बघा हे सगळं चेकिंग चालू आहे, सकाळपासून आवरावर चालू आहे सगळे. किती स्टॉक आणायचा आहे, काय मागवायचं आहे, म्हणून काय आणायचं आहे चेकिंग चालू आहे, अपडेट नाही का. कारण काय स्टॉक ठेवायचा आहे, काय आणायचं आहे, नवीन काय कोणता गेलाय, काय झालंय, कोणता कमी आहे, ते काय सगळं बघायचं आहे. अशा पद्धतीने चालू आहे बघा सगळं. बघा तिकडं पूजा वगैरे करून झाली महाराजांची नाही का. बघा आल्यापासून आवरावर चालू आहे सगळं. हे बघा आपला मसाला वगैरे आणून ठेवलाय, थोडा राहिलाय, आता अजून नवीन ऑर्डर करायचंय. गणपती बाप्पा इकडे वरती माल भरपूर आहे आपला ह्याचा.
हे बघा सगळा स्टॉक आहे. फुल 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 आहे एक फुल. एक 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 सगळं लेव्हेंडर, हे मोगरा स्पेशल, केवडा म्हणजे ते स्पेशल, काय होतं एकसारखं लावलं ना की चांगलं दिसतंय जरा व्यवस्थित. चांगलं पण दिसते आणि गिरायकाला द्यायला पण सोपं पडतं. ते सारखं मग एक वरती एक खाली असं होतंय. कपूर, वाटी, धूप आहे, कोण धूप आहे, हे सगळं सगळं पद्धतीने आहे. सगळ्या पद्धतीचं आहे. हे बघा लावल्यावर एक झलक दाखवू. लावल्यावर एकदा झलक दाखवायचे. बघा मॅडम आवरावर चालू आहे का. रावर चाले मग काटे बिटे सगळ्या महाग अगरबत्ती आहेत आहे की नाही. हा आज हॉटेल बंद असल्यामुळे जरा शांत आहे. बंद म्हणजे चालू आहे पण ते काम चालू आहे. रिनोव्हेशन चालू आहे, खूप दिवस झाले त्याच्यामुळे जरा शांतता आहे नाही का. एकदा काय पूर्ण ते चालू झालं एकदा चालू झालं की काम मग काय बरोबर गिराईक होते म्हणजे असं होत नाही असं नाही, चालूच आहे, काही प्रॉब्लेम नाही नाही का. तिकडं समोर तुळशी बाग आहे. हे बघा ऊन आता 11:30 वाजलेत तर एवढं ऊन भयंकर आहे की बस बाहेर निघायचंच नाही. उन्हाचं सांगितलंच आहे जवळजवळ 12 ते 4 वाजेपर्यंत बाहेर कोणी निघायचं नाही म्हणून नाही का. कारण पुण्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण अख्ख्या एवढं जवळजवळ 45 डिग्री सेल्सिअस तापमान होईल एवढं सांगितलं. म्हणजे अंदाज 55 55 झाल्यावर मग काय तसं सांगितलंय हो. म्हणून माणसांनी किती 12 तारखेपर्यंत हे करायचं नाही, बाहेर निघायचं नाही. बाहेर निघायचं नाही. 12 ते 3 या वेळेत. एवढं खतरनाक आहे वातावरण. असं बघू आता आपण काळजी घ्यायलाच पाहिजे बाबा. मी काल सगळ्यांचे स्टेटस बघितले. 4-5 वाजता जर मी गेलो तर सगळं व्यवस्थित हे करून जाणार नाही का है ना. हा ऊन उतरल्यावर जायचं. गॉगल पण घ्यायचंय मला एक चांगला. गॉगल घ्यायचाय, थोडा माल पण आणायचा आहे. माल आणायचं काय संध्याकाळी जाणार मी 4 वाजता संध्याकाळीच हो. त्याशिवाय नाही जाणार, बाहेरच ऊन नाही. उतरल्याशिवाय नाहीच. ऊन उतरल्याशिवाय बाहेरच नाही. आधीच विटनेस आलाय. थांब जरा. काय झालं, भूक लागली लगेचच लागती लगेचच. भूक लागली बघा. आता नाही आलं ना घरनं येऊन त्यांचं एक तास घरी पण झाला नाही. तसंच आहे हो. तरी लगे भूक लागली बघा त्याला. एक टाइम असं बसून कधी पोटभर खाल्लंय असं नाही का. नाही. चला असू द्या, आता आवरावर चालय. आवरलं का झालं का एकदा आपण बघूया कसं आवरलंय व्यवस्थित नाही का. 3-4 टिके. तर बघा 4 वाजलेत. 4 नाही 5 वाजून गेले है ना. 5-5:30 झाले. 5-5:30 होत आलेत आणि मॅडम बघा कसं चहा पिते आहे का. मी मग असे घरी गेलो होतो अचानक, म्हणजे मला आणायला चाललोय मी, त्यामुळं मोबाईल वगैरे मोबाईल इथंच राहिला ग म्हणले. हे बघा शंभू आमचा तयारी करून बसलाय बघा. आणि बघा सकाळी तुम्हाला म्हणलं होतं मी व्यवस्थित लावलंय वगैरे शॉप नाही का. अजून एवढा माल आहे तरी अजून कमीच पडतो आपल्याला, आणायचंच आहे. त्याच्यामुळे आता चाललोय आम्ही आणायला मी नाही का. जाताना एवढं भरलेलं दिसतंय तरी पाहिजे जाताना डिकॅथलॉन मधून जाणार आहे मी. चष्मा आणायचा आहे, गॉगल दे, हेल्मेट दे, हेल्मेट घेऊन जातो. मला काय आणता हो. हा तिथं बघा बरं सबसिडी आहे का. बरं तिथं बघतो आहे का चांगली. तिथं असेल ना तर आणा. असू दे बघू किती आहे. तर अशा पद्धतीने आहे. आवरून वगैरे झालंय सगळं. आवरून म्हणजे आता मी निघालोच म्हणा. बॅग बघा, ही बॅग, टोपी. आता जर लक्षात नसतं आलं तुमच्या मोबाईल राहिल्या तुम्ही तिथपर्यंत पोहोचले असते तर एवढी बडबड केली असते आल्यावर. तुलाच कळलं नाही का द्यायला आणि तुझ्याच लक्षात नाही का. लक्ष ठेवायचं कळत नाही का मग. तुमचा माझा मोबाईल महत्वाचा आहे सगळं. पण आम्ही लक्ष द्या, तुम्ही खिशात ठेवताय. बघा माझी पोरगी कशी बांधली. काय म्हणते. हा मग फायनल करून ठेवा. तिकीट 2 दिवसांनी होय. 2 दिवसांनी जात आहे. अरे जर पहिला नंबर आला तर आम्ही घेणार आहे, नाहीतर नाही. बघू की पहिला नंबर आला तर घेणार आहे, नाहीतर घेणार नाही. बघू आता काय होतंय काय नाही नाही का. चला निघतो आता, चाललोय डिकॅथलॉन मध्ये. म्हणजे खरं मला आणायचं आहे खरं म्हणजे, पण आता जाता जाता ते उन्हामुळे एवढा त्रास होतो की भयंकर नाही का. त्यामुळे म्हणलं त्याला काहीतरी करावं. आणि ऊन लागतंय म्हणून जर घरात बसलं कायम तर मग ते काय आपलं पोट ते चालायचं कसं आहे का नाही. होय, जर काम नाही केलं तर हे चालणार कसं. होय, ही डमरू फॅमिली पॅक आपला कसा चालायचा आहे का नाही. मग काय त्याच्यामुळं काम करावं लागतंय. असो आता निघतो, माल येताना घेऊन येणार बघू नाही का. तर मित्रांनो 8:30 वाजत आलेत. मी 5:30च्या दरम्यान काय तर निघालो होतो. वाकडला गेलो, वाकडवरून ते गॉगल घेतला. आता काही दाखवता येत नाही, नंतर दाखवतो. आणि त्याच्यानंतर मग पुण्यात गेलो. पुण्यातून आहे बघा माल घेऊन आलो एवढा. आता आहे बक्षीस षष्टीच्या जवळ आहे. आता तुम्हाला काय तिथून हा झेंडा दिसणार नाही,
बहुतेक भारतामधला 2 नंबरचा असा उंच झेंडा आहे असं काहीतरी आहे. मी तुम्हाला माहित नाही. वाघा बॉर्डरचा जो आहे तो सगळ्यात मोठा आहे, त्याच्यापेक्षा हा असं काहीतरी आहे ते असो. तर बघा आज असं आहे, मालक चालक सगळं आपणच आहे. त्याच्यामुळे काय नाही, खूप बघा सकाळी 9 वाजता दुकानात आलो होतो, सॉरी 10च्या दरम्यान काहीतरी. आता 8:30 वाजलेत, अजून घरी जायचं आहे, नंतर इथून जेवण बनवायचं, नंतर नाव खायचं. म्हणजे रोज ते 12-13 तास कंटिन्यू काम चालूच आहे रोज, नाही का. असो, ही आपली सुरुवात आहे. मेहनत तर करावी लागते आणि आपण करणार. एक दिवस काय ना काय आपण सक्सेस होऊन जाणार, म्हणजे धावणार. आपलं ध्येय आहे की आपल्यामुळे कोणाचं काहीतरी चांगलं हो, या दृष्टीने आपण सगळं चाललंय. कितीही असू द्या, भले आपल्याला काय नाही, मला जरी काय नाही झालं तरी चालतंय, पण माझ्या मुलाचं म्हणजे त्याचं जे भविष्य आहे ते एकदम चांगलं झालं पाहिजे, नाही का. एकदम आपण जे करतोय हमाली बिमाली किंवा हमाली म्हणजे कंपनी जे काम करतोय किंवा काय करतोय, कंपनी जागा ठीक आहे, पण आपण किती दिवस काम करणार, नाही का. वडिलांचं पण आयुष्य कारखान्यात निघून गेलं लागतं, माझंही निम चाललंय, म्हणजे ठीक आहे असं. पण आपण काहीतरी सुरुवात करायला पाहिजे. ते सुरुवात तर केली आपण, बघू आता पुढं काय काय होतंय, शंभू पुढं काय करतोय काय, असं नाही का. अशा पद्धतीने आहे, या विचारानं सगळं चाललं. आणि लॉंग टर्मचा विचार आहे पुढं, नाही का. 20-30-40 वर्ष जो काय असेल तो बिझनेस, त्याला शाळा तर शिकवणार चांगल्या पद्धतीने, पण त्याला बिझनेसचं नॉलेज, बाहेरचं नॉलेज हे खूप देणं गरजेचं आहे. असो, तर अशा पद्धतीने आहे. ताण पण खूप जास्त लागले, पण आता काही वेळ नाही, म्हणजे कुठं पाणी पण भेटणार नाही. आता निघतोय, चला तर जातो. ते अजून वाट बघत थांबले, तिथं जायचं, हमाल दिल्लीवर तिथं द्यायचा, त्याच्यानंतर घरी वगैरे जायचं. आता निघतो आता. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आलोय आपल्या शॉपवरती, दुकानावरती. लवकर ते घरी म्हणतं, नाही का. तर आले शॉपवरती, आवरावर केली. आणि शंभू खूप नाराज झालाय. शंभूला लागली आमचं भूक, पण आता आम्ही लगेच त्याला घेऊन जाणार आहे खायला. थोडा उशीर झाला आज, कारण मी नसल्यामुळे ह्यांना काय दुपारी कुठं जात आलं नाही का खायला वगैरे. त्यामुळे आवरा चालू आहे पटकीन. लगेच आणली बघा, मैत्रीण आणली, ठेवली आरामशीर. आणि आता लगेच निघालो आम्ही जेवण करायला बाहेर म्हणजे काहीतरी लाईटली खायचंय, कारण जाऊन जेवण स्वयंपाक वगैरे करत तर खूप उशीर होईल. त्याच्यामुळं आता लगेच जायचं ना. शंभूला ते खेळायला आणायचं होतं लुडो, पण तिथं डिकॅथलॉन मध्ये नव्हते, ते सगळे मोठे होते कॅरम वगैरे, त्यामुळे काही हे झालं नाही. आणि त्याचबरोबर हा घेतला एक गॉगल, मस्त वाटतं एकदम, नाही का. हा मेनली लुकसाठी नाहीये, पण याच्यासाठी, कशासाठी, प्रोटेक्शनसाठी खूप छान आहे. वारं वगैरे जात नाही आतमध्ये, हेल्मेट वगैरे घातलं नाही का असं. आणि ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे छान आहे, त्याच्यामुळे ते घेतलंय. असं, चला आता आम्ही निघतो लवकरात लवकर. पुढे जायचं शंभू. हा चला. तर मित्रांनो, आलोय आम्ही घरी. जेवण म्हणजे काय, राईस वगैरे खाल्लंय, पण काय फायदा झाला नाही. शंभूने सगळ्या उलटेच करून टाकले. दिवसभर काय खाल्लं नव्हतं, इकडे तिकडे कडा करायचा, पाणी नाही पिलं त्यांनी, तिथं बसल्या अर्धी बाटली, त्याच्यामुळे त्याचे उलटेच झाले. उस्माळा येणं माझी पण झाली म्हणा, मी पित्त थोडं झाले. चहा घेतला होता थोडा, त्याच्यामुळं नाही. आणि आता सण वय नाही, उन्हामुळे लगेच जास्त होते, हिट लगेच बाहेर पडते. त्यामुळे अशा पद्धतीने आहे. आलोय आता, उद्या पण लवकर जायचं आहे, आवरून वगैरे, नाही का. अजून मला वगैरे आणलंय थोडा अजून. खरं तर दगदगीनेच माणसाला उलट्या होत्या त्या, अवघड आहे. जेवणच बाहेर पडता येत नव्हतं, कसल्याच ऊन, आणि ते फील्ड वर्किंग असल्यामुळे नकोच वाटायचं, नाही का. पण आता ही गॉगल पण आणलाय, मस्त आहे खूप. बघितलं आता उद्या उन्हाचं कळेल, चांगलंच असणार आहे, काही विषय नाही का. तर अशा पद्धतीने आहे. आपण आता काय करू, उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूयात मित्रांनो. खूप उशीर झालाय, नाही का. असेच आमचे ब्लॉग बघत राहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमचं काय आणून ठेवलाय दुकानावर तसाच, अजून उघडला पण नाही त्याला. ते असंच आहे विषय आमचा, एकदम सिंपल आणि साधं नसतं. धावपळ सगळं. सकाळी उठायचं, दुकानावर जायचं, कुणाचं एक नाही, कुणाचं दोन नाही, संध्याकाळी यायचं, दार उघडायचं, घरात बस. एवढे गरम होते ना की दिवसभर घर बंद होतं, नाही का. अशा पद्धतीने आहे. कधी असं वाटतंय आम्हाला सगळ्यांना कुठे लांब कुठेतरी जावं असं वाटतंय, पण नाही शक्य नाही होत. सुरुवातीचं वर्षभर तर आता कुठं काही जाता येत नाही का. एमर्जन्सी होती त्यावेळेस ते ठीक आहे, पण आता तरी कुठं जायचं नाही, काय करायचं नाही. असं मित्रांनो, भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू, बाय.